नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासाचा पहिला भाग पाहिला होता आणि आज आपण अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासातला दुसरा भाग पाहणार आहोत. आणि त्यामध्ये विशेष करून आपण आज चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी आणि मेरी रिचमंड ज्या व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक आहेत त्यांच्याबद्दल आज आपण डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत सामाजिक कार्य कसं विकसित होत गेलं, जेन ॲडम्स, मॅरी रिचमंड यांसारख्या समाजकार्याच्या महत्त्वपूर्ण व्यक्तींनी कसा आपला प्रभाव टाकला आणि कौटुंबिक भेटी, सेटलमेंट मूव्हमेंट यांची कशा पद्धतीनं सुरुवात झाली, त्या दृष्टिकोनातून आज आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेतील समाजकार्याची अधिक औपचारिक आणि व्यावसायिक वाटचाल कशा पद्धतीनं सुरू झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास 3 कालखंडामध्ये विभागला होता. तसेच आपण समाजकार्याचा इतिहास 5 भागांमध्ये सुद्धा आपण बघू शकतो. ही माहिती स्पर्धा परीक्षा, MSW अभ्यासक्रम आणि समाजकार्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. चला तर मग आज आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण बघू शकतो की वसाहतींचा काळ, जो इसवी सन 1620 ते 1776च्या दरम्यानचा काळ हा दिसून येतो. तर या काळामध्ये मुख्यतः युरोपियन वसाहतवादी अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. त्यामुळे अमेरिकेमध्ये लोकसंख्या वाढू लागली, परंतु गरिबी, आजारपण आणि बेघरपणा यामुळे अनेक सामाजिक समस्या त्यावेळेस उद्भवल्या होत्या. आणि या समस्यांना उत्तर देण्यासाठी धर्मदाय संस्था व चर्चच्या माध्यमातून सामाजिक मदत केली जात होती. आणि ही जी सामाजिक मदतीची प्राथमिक पायाभरणी त्या काळातली होती. दुसऱ्या भागामध्ये आपण बघू शकतो की नागरी युद्ध व औद्योगिक क्रांतीचा काळ, हा जो काळ आहे सर्वसाधारण 1776 ते 1860च्या दरम्यान आपण बघू शकतो. कारण की या काळामध्ये अमेरिकेत नागरी युद्ध झाले आणि औद्योगिक क्रांतीही होत गेली. तसेच गावाकडून शहरांकडे स्थलांतर वाढले आणि कामगार वर्ग उदयास आला होता. त्याच अनुषंगाने श्रमिक, महिला व लहान मुलांच्या समस्या अत्यंत वाढल्या होत्या. त्यामुळे संस्थात्मक स्वरूपातील समाजकार्याची यावेळेस अत्यंत गरज भासू लागली. त्यानंतरचा काळ आपण बघू शकतो की औद्योगिकरण आलं. म्हणजेच इसवी सन 1860 ते 1900 दरम्यान. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की औद्योगिक क्रांतीमुळे उद्योगांनी समाज बदलला, पण जी सामाजिक विषमता वाढली होती, लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे ती इथे आपल्याला दिसून येते. सोबतच याच काळामध्ये सेटलमेंट हाऊसेस आणि चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यवस्थित व मानव केंद्रित समाजकार्याची सुरुवात झाली. आणि ही जी चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी आहे, जो COS म्हणून ओळखल्या जाते, हे अत्यंत अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते. नंतरच्या काळामध्ये आपण बघू शकतो की व्यावसायिक गुणधर्म असणाऱ्या समाजकार्यांची इसवी सन 1900 ते 1930च्या दरम्यान गरज भासू लागली. म्हणजेच की काय, समाजकार्य आता एक व्यावसायिक अभ्यासशाखा म्हणून उदयास आले नव्हते. म्हणजेच काय तर मेरी रिचमंड, जेन ॲडम यांसारख्या व्यक्तींनी अनेक सिद्धांत मांडले आणि प्रशिक्षणास सुरुवात झाली. समाजकार्याची जी काही ओळख होती ती व्यवस्थित व्यावसायिक शिस्त म्हणून होऊ लागली. या पद्धतीबाबत आपण समोर जाणून घेणारच आहोत. त्यानंतर समाजकार्याला अत्याधिक व्यावसायिक क्षेत्राचे रूप धारण झाले होते, ज्याला आपण इसवी सन 1930 नंतर बघू शकतो. म्हणजेच की काय तर 1930 नंतर समाजकार्य हे शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक व्यवसाय म्हणून मान्यता पावले. आणि आज जो समाजकार्य शिक्षण, आरोग्य, न्याय व्यवस्था, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. यावरनं आपण बघू शकतो की पुढील काळामध्ये समाजकार्याच्या क्षेत्रात विविध संस्था उदयास येऊ लागल्या होत्या. जसे की 1904 मध्ये शिकागो येथे स्कूल ऑफ सिव्हिल अँड फिलॅन्थ्रॉपीची स्थापना झाली. ही संस्था समाजकार्य शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या पहिल्या संस्था मानली जाते. नंतर 1911 मध्ये न्यूयॉर्क येथे न्यूयॉर्क स्कूल ऑफ सोशल वर्कची स्थापना झाली. ही संस्था पुढे कोलंबिया युनिव्हर्सिटीची संलग्नित झाली होती. नंतरच्या काळात बघता 1915 मध्ये सायमन कॉलेज बोस्टन येथे तिसरी समाजकार्य शिक्षण संस्था सुरू झाली. आणि 1919 मध्ये अमेरिकन असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्कची स्थापना झाली, जिचा उद्देश विविध समाजकार्य शाळांमध्ये एकसारखे शिक्षण आणि गुणवत्ता टिकवणं हे होतं.
तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासाबाबत सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी हा मुद्दा बघणं अत्यंत आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी म्हणजे काय? तर ही जी सोसायटी होती, संस्था होती, ही इसवी सन 1869 साली इंग्लंडमध्ये लंडन शहरात स्थापन झाली होती. हिचा उद्देश एकच होता, ते म्हणजे की दानधर्म कार्य अधिक शिस्तबद्ध आणि शास्त्रीय आणि उपयुक्त बनवणे हा या सोसायटीचा उद्देश होता. त्या काळामध्ये अनेक संस्था मदत करत होत्या, पण बऱ्याचदा एकाच व्यक्तीला अनेक संस्थांकडून सुद्धा मदत मिळत असे. यामुळे असं होत होते, की काही जण खोटं बोलून पुन्हा पुन्हा मदत मागत होते किंवा ते मिळवत होते. त्यामुळे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीने असं पाहिलं, की दानधर्मात गोंधळ आणि फसवणूक टाळायची असेल, तर एक केंद्रीय संस्था असावी, जी सर्व दानाचे नियोजन करेल. तर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीचे काम काय होतं तर विद्यार्थी मित्रांनो, की ही जी संस्था होती ती थेट पैसे किंवा अन्न वाटप करत नसे. त्याआधी गरिबांची माहिती घेत होती, त्यांचे निरीक्षण करत होती आणि मग कोणत्या प्रकारची मदत करायची आहे समोरच्या व्यक्तीला, हे त्या पद्धतीने ठरवत होते. म्हणजेच की काय, तर त्यांनी फक्त मदत न करता व्यक्ती कशा पद्धतीने सुधारेल यासाठी चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीने प्रयत्न केले होते. तर मग विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी कधी सुरू झाली? तर अमेरिकेमध्ये सन 1877 साली बुफॅलो शहरात बुफॅलो शहरात पहिली चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी सुरू झाली. यानंतर अनेक शहरांमध्ये अमेरिकेमध्ये अशा संस्था सुरू झाल्या. समाजकार्यामध्ये चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीचे महत्त्व जर बघायचे झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे समाजकार्य शिकतो, त्यामध्ये मुख्यतः केसवर्क हा एक महत्त्वाचा भाग आहे, जे समाजकार्याच्या पद्धतीमध्ये आपण बघतो. तर हा जो केसवर्क करण्याची कल्पना आहे, ही केसवर्क करण्याची कल्पना सर्वात आधी चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीनेच दिलेली होती. त्यामुळे जी समाजकार्याला एक शिस्तबद्ध आणि व्यावसायिक ओळख चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीमुळे मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीचे काही प्रमुख तत्त्वे किंवा सिद्धांत दिलेली आहेत. पहिलं जर तत्व बघायचं झालंस तर केंद्रित आणि एकत्रित मदत ही आहे. म्हणजेच की काय, तर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीद्वारा किंवा त्यांच्या मते मदतीसाठी एकच संस्था किंवा केंद्र असावे, जेणेकरून जेथे सर्व गरजू लोकांची माहिती एकत्रित केली जाईल आणि त्यांना योग्य प्रकारची मदत दिली जाईल. म्हणजेच की काय, तर जसे उदाहरण जर बघायचे झाल्यास, जर एखाद्या गरजू व्यक्तीने वेगवेगळ्या संस्थांकडे वेगवेगळ्या मदतीसाठी अर्ज केला असेल, तर प्रत्येक संस्था वेगवेगळी मदत करते. पण चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीच्या पद्धतीनुसार ही मदत एकाच ठिकाणी केंद्रित होते. म्हणजेच काय, की एका चॅरिटी ऑफिसमध्ये जाऊनच त्या व्यक्तीला योग्य मदत व माहिती सुद्धा मिळू शकेल. दुसरं जर तत्व बघायचं झालं तर सर्वेक्षण व तपासणी. म्हणजेच की काय, जर एखाद्या व्यक्तीला खरोखर मदतीची गरज आहे का? तो त्यासाठी पात्र आहे का? याची योग्य आणि सखोल तपासणी त्याद्वारे केली जाईल. म्हणजेच की काय, एखादी व्यक्ती गरिबीचं कारण देऊन मदतीसाठी आली असेल, तर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी काय करेल, की त्याच्या आर्थिक स्थितीच्या, त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आणि वैयक्तिक प्रयत्नांचा तपास करेल. यामुळे फसवणूक टाळता येईल आणि म्हणजे खरी गरजू व्यक्ती त्याद्वारे ओळखता येईल. तिसरं जर तत्व बोलायचं झालं तर नैतिक सुधारणा. म्हणजेच की काय, तर फक्त आर्थिक मदत देऊन इथे थांबवायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यक्तीला म्हणजे जो गरजू व्यक्तीला आहे, त्याला नैतिकदृष्ट्या सक्षम बनवायचे आहे. म्हणजेच तो स्वतः चांगले आचरण करेल आणि स्वतःचा उद्धार करेल. उदाहरण जर बघायचं झालंस तर जर एखाद्या तरुणावर वारंवार मदतीसाठी येत असेल आणि नशा तो करत असेल, तर त्याला फक्त पैसे देण्यापेक्षा त्याला समुपदेशन देणे, चांगले वर्तन कसे करावे याचे मार्गदर्शन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. चौथा जर सिद्धांत बघायचे झालं तर स्वयंसिद्धता व आत्मनिर्भरता म्हणजे सेल्फ रिलायन्स. याच्याच अर्थ काय, तर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीचे उद्दिष्ट म्हणजेच व्यक्तीला कायमस्वरूपी मदतीवर अवलंबून न ठेवता त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवणे. म्हणजेच की काय, एखाद्या सपोजली एखाद्या विधवा स्त्रीला आर्थिक मदतीऐवजी तिला शिवणकाम किंवा एखादे प्रशिक्षण देऊन तिचा व्यवसाय सुरू करून देणे, म्हणजे तिला आत्मनिर्भर वाढवणे होय. शेवटच्या जर तत्व बघायचं झालंच तर व्यावसायिक दृष्टिकोन व प्रशिक्षण. म्हणजेच काय, तर मदत करणाऱ्या व्यक्तींनी प्रशिक्षण घेतलेले, जबाबदार आणि व्यावसायिक दृष्टिकोन असले पाहिजे. उदाहरण जर बघायचं असल्यास, जर सामाजिक कार्यकर्ता म्हणजे आपण स्वतः MSW किंवा BSWचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, जर सामाजिक कार्यकर्ता कोणत्याही प्रशिक्षणाविना मदत करत असेल, तर तो अकार्यक्षम ठरू शकतो. त्यामुळे त्याने समाजकार्याची नीतिमूल्ये पाळून आणि प्रशिक्षण पद्धतीने काम करणं गरजेचे आहे. जसे MSW पदवीधारक करत असतात. कारण की काय, समाजकार्याचे 2 प्रकार पडले जातात. जसे की
एक व्यावसायिक समाजकार्य आणि एक ऐच्छिक समाजकार्य. ऐच्छिक समाजकार्यामध्ये कार्यामध्ये व्यक्तीला समाजकार्य कसे करायचे हे सांगता येत नाही. ते त्याची स्वयं इच्छापूर्ण असते. पण व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यावसायिक समाजकार्य बघता एम-एस-डब्ल्यू किंवा बी-एस-डब्ल्यू धारक आहेत. त्यांना एक योग्य प्रशिक्षण किंवा योग्य पद्धतीने त्याचे प्रशिक्षण कार्य पूर्ण केल्या जाते आणि त्या अंतर्गत तो अशिलाचे समुपदेशन करून त्याला योग्य ते मदत करत असते. महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीच्या या तत्वांचा उद्देश मदतीची गुणवत्ता, पारदर्शकता आणि दीर्घकालीन परिणामकारकता वाढवणे आहे. जे एम-एस-डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी हे तत्व लक्षात ठेवून समाजकार्यात नैतिक व व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारावा, हेच चॅरिटी ऑर्गनायझेशनच्या प्रमुख सिद्धांतामधून आपल्याला शिकायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती सहाय्यकार्याचे जनक मेरी एलन रिचमंड यांनी एक अमेरिकन सामाजिक कार्यप्रवर्तक होती. मित्रांनो, व्यक्तिसहाय्य कार्याचा इतिहास पाहताना सर्वप्रथम आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, की व्यक्तिसहाय्य कार्याची सुरुवात नेमके कुठे झाली? हे सांगणे थोडे उचित वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने व्यक्तिसहाय्य कार्याची सुरुवात प्रथम युरोपमध्येच झाली. त्यावेळेस समाजातील समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. म्हणजेच समस्याग्रस्त व्यक्तीच्या घरी जाऊन समस्येचे अध्ययन करून त्यावर निदान केल्या जात होते. नंतर समोरच्या काळामध्ये मदत करीत असे. असे कार्य बरेच दिवस करण्यात आले आणि व्यक्तीच्या मदतीचे स्वरूप लक्षात घेऊन पुढे यास शास्त्रीय स्वरूप दिले गेले. यानंतर याचा प्रसार अमेरिकेत झाला. म्हणजेच अमेरिकेत चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी स्थापन करण्यात येऊन आर्थिक सहाय्य करणे, समस्याग्रस्त व्यक्तीस मानसिक आरोग्यविषयक सहकार्य करणे, या संस्थेने अनेक कार्यकर्ते तयार केले होते. नंतर कार्यकर्ते सुद्धा समस्याग्रस्त व्यक्तींशी संपर्क साधून योग्य मदत करू लागले. परंतु कार्यकर्त्यांच्या मदतीमध्ये काही उणिवा होत्या. या ज्या काही उणिवा होत्या, त्या अशा वेळी मेरी रिचमंड यांनी व्यक्तिसहाय्य कार्य करीत असताना मार्गदर्शन करून 19व्या शतकाच्या प्रारंभीच सुरुवात केली. म्हणजेच की काय, तर मेरी रिचमंड यांनी व्यक्तिसहाय्य कार्यास सैद्धांतिक व लिखित स्वरूप दिले. मेरी रिचमंड यांनी मानवामध्ये परिवर्तन शक्य आहे व प्रयत्नांनी परिवर्तन होऊ शकते याचा सबळ पुरावा दिला. उदाहरणार्थ बघायचे झाल्यास तर पूर्वी गुन्हेगारास ठार मारण्यात येत होते. परंतु जेव्हा मानसशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले की मानवामध्ये त्याच्या वर्तनात बदल होऊ शकतो, तेव्हा व्यक्तिसहाय्य कार्याचा विकास अतिशय झपाट्याने झाला. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीची समस्या हाताळताना लेखी स्वरूपात लिहिण्याची सुरुवात केली, जेणेकरून समस्येवर निदान करताना योग्य विचार करून समस्येवर उपाय मिळेल. म्हणजेच की काय, व्यक्तीच्या समस्येचा अभ्यास करताना व्यक्तीबद्दल आदर असणेही आवश्यक आहे. म्हणजेच रोग्याची केस हिस्ट्री घेताना ज्याप्रमाणे डॉक्टर पेपर तयार करतो व त्यावर औषधोपचार रोग्यास करण्यास सांगतो, त्याचप्रमाणे समस्याग्रस्त व्यक्तीचा इतिहास, समस्या, त्याच्या समस्येचे स्वरूप याची फाईल तयार होऊ लागली. म्हणजेच की काय, तर मेरी रिचमंड यांनी व्यक्तिसहाय्य कार्याचा पाया रचला होता. जसे की आज आपण एम-एस-डब्ल्यू, बी-एस-डब्ल्यूचे शैक्षणिक घेत असतो. त्यामध्ये आपण व्यक्तिसहाय्य कार्य जे फील्ड वर्कमध्ये आपण करत असतो. फील्ड वर्कमध्ये आपण एक केस निवडतो म्हणजे अशील निवडतो आणि त्या अशिलाच्या समस्येवर आपण कार्य करतो. ते कार्य करत असताना ज्या पद्धतीने आपण अशिलाची वैयक्तिक माहिती घेतो, त्याच्यानंतर त्याच्या समस्या काय आहेत ते जाणून घेतो. त्याच्या समस्येचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपण त्याच्या आई-वडिलांची भेट घेतो, त्यांच्या शिक्षकांची भेट घेतो, त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतो, सोबतच त्यांच्या शेजारील व्यक्तींची सुद्धा भेट घेतो. हे ही जी काही कार्य होते ते 19व्या शतकात मेरी रिचमंड यांनी तयार केलेली होती आणि म्हणूनच व्यक्तिसहाय्य कार्याचा तो जो प्रवास आहे, यामुळे मेरी रिचमंड यांना व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक म्हणून ओळखल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-डब्ल्यू विद्यार्थी म्हणून मेरी रिचमंड कडून आपण काय शिकू शकतो? तर एम-एस-डब्ल्यूचे स्टुडंट म्हणून मेरी रिचमंड कडून आपल्याला एक फार मोठा बोध मिळतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच की काय?
तर समाजकार्य म्हणजे केवळ सहानुभूती नव्हे, ती एक सखोल समज आहे, शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे आणि सातत्यानं शिकत राहणं आहे. त्यांनी आपल्याला एक गोष्ट शिकवतात, की प्रत्येक व्यक्तीमागे एक कहाणी असते आणि समाजसेवक म्हणून आपली भूमिका त्या कहाणीला समजून घेणं आहे. त्यांनी परत एक गोष्ट सांगतात, की मदत करताना करुणा असलीच पाहिजे, पण निर्णय घेताना विचार आणि अभ्यासही तितकाच आवश्यक आहे. ती ही सुद्धा आठवण करून देते आपल्याला, की ऑब्झर्वेशन, रेकॉर्ड कीपिंग आणि इंडिव्हिज्युअल अप्रोच ही समाजकार्याची खरी शक्ती आहे. आता आपण अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासाच्या शेवटचा टप्पा पाहिला. पण खरं सांगायचं तर ही एक केवळ अखेर नाही तर एक नवीन सुरुवात आहे आपल्या सगळ्यांसाठी. सोबतच जेन ॲडम्सने जेव्हा सेटलमेंट हाऊस चळवळ सुरू केली, तेव्हा तिने एक नवा विचार जगासमोर ठेवला होता, की गरिबांमध्ये बदल आणायचा असेल, तर त्यांच्या शेजारी राहा, त्यांच्या ऐका आणि त्यांच्यासोबत लढा. मेरी रिचमंडने जेव्हा सोशल केसवर्कचं शास्त्र मांडलं, तेव्हा त्यांनी समाजकार्याला एक दिशा दिली आणि जगाला एक गोष्ट शिकवली, की सहानुभूती ही केवळ भावना नाही, ती एक कौशल्य आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या भागात एक नवीन प्रेरणादायी प्रवासासह.